मित्रांनो नमस्कार, महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे। उशिरा का होईना पण महावितरणला जाग आल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार, त्यांचे खूप खूप धन्यवाद। मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजना आपल्यासाठी एक अक्षरशः डोकेदुखी बनलेली योजना जी आहे। याच्यामध्ये या योजनेचे एवढे सारे प्रॉब्लेम होते, परंतु याची तक्रार घेण्याकरता कुठेही आपल्याला ऑप्शन नव्हता। एकतर आता शेतकरी नाविलाजाने त्या महावितरण ऑफिसमध्ये जे आहे ते तक्रार नेऊन देत होते, परंतु त्याचा कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी फायदा होताना आपल्याला दिसला नाही। पण एक त्या तक्रारी दिल्यामुळेच जे आहे ते या महावितरणाला जाग आली आणि या ठिकाणावर एक नव्यानं काल वेबसाईटवर आपल्याला एक ऑप्शन पाहायला मिळालं की तक्रार निवारण हा एक ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। नेमकं या ऑप्शन संदर्भात जे आहे ते आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। हे ऑप्शन आता कशा पद्धतीने काम करणार आहे आणि याचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय होणार आहे। तत्पूर्वी आपण महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा। मित्रांनो बघा, या योजनेअंतर्गत ज्यावेळेस आपल्याकडे सोलार पंप इन्स्टॉल होतात, परंतु याच्यामध्ये या योजनेपेक्षा जास्त जे आहे ते याच्या तक्रारीच खूप मोठ्या आहेत। कारण कंपन्या निकृष्ट दर्जाचं सामान देणं, त्यांचे एजंट जे आहेत ते त्यांना कुठल्याही प्रकारची ट्रेनिंग नसलेले एजंट त्या ठिकाणी कंपनीने दिलेले आहेत, त्यांना बसवण्याचं कोणतंही नॉलेज नाही, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं व्यवस्थित इन्स्टॉलेशन होत नाही, त्यामुळे शेतकरी हा त्रस्त होतो आणि कुठं दाद मागायची, कोणाकडे दाद मागायची याचा मोठा प्रश्न पडतो। महावितरणला गेल्याच्या नंतर ते अधिकारी उडवाउडीची उत्तरं देतात, कंप्लेंट घेत नाहीयेत, त्या काही लोक त्यांना पैसे मागतात शेतकऱ्याला। मग अशा वेळी जे आहे ते शेतकरी पूर्ण त्रस्त होतो आणि असं वाटतं की ही योजना एक कल्याणकारी नसून एक डोकेदुखी योजना आहे, अशा पद्धतीत एक संभ्रम निर्माण होतो। आता याच्या तक्रारी घेण्याकरता आपण वारंवार काय करत होतो की टोल फ्रीला जो नंबर दिलेले आहेत त्याला आपण कॉल करत होतो, परंतु तिथेही आपल्याला कोणत्याही प्रकारची त्या बसलेले जे काही कस्टमर केअर जे कॉल सेंटरवाले लोक आहेत त्यांनाही या योजनेबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती। ते आपलाच MKMT ID विचारून घेत होते आणि आपल्याला जी माहिती दिसती तीच फक्त त्या ठिकाणी सांगत होते। मग आता या सगळ्या गोष्टीचा एक विचार करता जे आहे तर या महावितरणच्या IT टीमनं काल याच्यावर जे आहे ते एक तक्रार निवारण रेस कंप्लेंट नावाचा एक ऑप्शन आणला आहे। तर ह्या ऑप्शनमध्ये आपण लाभार्थी ID वापरून, त्यानंतर मोबाईल क्रमांक वापरून आणि लाभार्थी नाव वापरून जे आहे ते या ठिकाणी आपण तक्रार नोंदवू शकतो। आता ही तक्रार नेमकी कशाची असणार आहे? इथे तक्रार तुमच्या सर्वच गोष्टीची, तुमचा पंप बिघडला असेल, तुमचं इन्स्टॉलेशन व्यवस्थित झालं नसेल, तुमच्याला अर्धवट मटेरियल दिलं असेल, सामानाची तुटफूट झालेली असेल, या सगळ्या गोष्टीची जी तक्रार आहे तर तुम्ही या ठिकाणावर नोंदवू शकता। आणि ही तक्रार आता निवारण करण्यासाठी यांनी पूर्णपणे एक वेगळं डिपार्टमेंट त्या ठिकाणी नोंदलेलं आहे, वेगळं डिपार्टमेंट शेतकऱ्यासाठी दिलेलं आहे। आता ही तक्रार शासन म्हणतं की आम्ही 3 दिवसात ते एका हप्त्यामध्ये, जर साधी तक्रार असेल तर 3 दिवसामध्ये त्याला सॉल्व्ह करू, जर मेजर प्रॉब्लेम असेल तर 7 दिवसामध्ये सॉल्व्ह करू। आता याच्यामध्ये असं आहे की कंपनीला 3 दिवसाच्या आत ही कंप्लेंट सॉल्व्ह करणं गरजेचं आहे। ज्यावेळेस महावितरणकडून तक्रार जी आहे ती कंपनीकडे ट्रान्सफर केल्यानंतर 3 दिवसाच्या आत ही तक्रार जी आहे ते सॉल्व्ह करायची आहे। दुसऱ्या 3 दिवसामध्ये जर त्यांनी तक्रार सॉल्व्ह केली नाही तर त्याला 100 रुपये पर डे असा त्यांना दंड आकारण्यात येणार आहे। आणि त्याच्याही नंतर जर जास्त दिवस जर लावले तर 500 रुपये इतका दंड जे आहे ते पर दिवस हे शेतकऱ्याला कंपनीला द्यावं लागतं। पण हे कितपत खरं होणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये कळेलच। यासाठी शेतकऱ्याला फक्त या ठिकाणी आता ऑप्शन उपलब्ध झाला आहे। आता भरपूर जण म्हणतील की ऑप्शनचा आम्हाला काहीच ऑफर होत नाही, याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर जे आहे इथं ID टाकला तर म्हणजे काहीच दाखवत नाही सध्या स्थितीत, बेनिफिशरी ID नॉट फाउंड अशा पद्धतीचं एरर तिथं दिसतं। मित्रांनो, हे पूर्णपणे डेव्हलप झाले नाही, याचं बॅकएंडला काम चालू आहे। डेटाबेसला फक्त काय फ्रंट एंडला जे आहे तर या ठिकाणावर ऑप्शन आपल्याला दिसत आहे, पण बॅकएंडला याचा डेटा मॅनेजमेंट असो, कंपनीच्या पोर्टलला याचं मॅनेजमेंट असो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इथं चालू असणार आहेत, याचा डेटाबेसला काम चालू असणार आहे। त्याच्यामुळं घाई करू नका, गडबड करू नका, हा ऑप्शन सगळ्यासाठी लाईव्ह होणार आहे। उशिरा का होईना पण महावितरणला उजळलंय, महावितरणच्या डोक्यात ह्या गोष्टी आल्यात, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आहे। शेतकऱ्याचे जे काही तक्रारी आहेत, शेतकऱ्याचं गाऱ्हाण आहे ते त्यांनी ऐकून घेतलेलं आहे आणि आता सर्वांना जे आहे ते तुमचा तक्रार निवारण केंद्र मिळणार। त्यामुळे जे आहे ते आता तुमचे जे असणारे प्रॉब्लेम आहे ते नक्कीच सॉल्व्ह होतील आणि महावितरणाला सुद्धा जे आहे ते हे एक मनावर घेऊन हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजेत। कारण शासनानं कंपनीला काय कमी पैसे दिले नाहीत, भरपूर सारा आणि पूर्ण सारा पेमेंट केलेलं आहे। त्यामुळे जे आहे ते प्रोडक्ट हा व्यवस्थितच घ्यायला पाहिजेत। आणि शेतकऱ्यांना सुद्धा एक विनंती आहे की कंपन्याकडून प्रोडक्ट घेता वेळेस तुम्ही सुद्धा फुटलेलं, तुटलेलं, मोडलेलं हे भांडवल घेऊ नका, कारण
तुम्ही पैसे दिले, तुम्ही स्वतः जरी नाही दिले तरी तुमच्या टॅक्सेसमधून तुमचेच पैसे त्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणून जे आहे तर त्या ठिकाणी वीक असलेलं मटेरियल तुम्ही घेऊ नका. कंपनीला जाब विचारा, हे मटेरियल मला कशासाठी देतात. कंपनीवाले धमक्या देत असतील, काही करत असतील तर कंपनीच्या एजंटवर सरळ तुम्ही FIR करू शकता. कंपनीला कोणत्याही प्रकारचा तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये. तुम्ही ग्राहक आहात, तुम्ही पैसे भरले, त्याच्यामुळं कंपनीकडून तुम्ही सामान जे आहे ते योग्य तेच सामान त्या ठिकाणी घ्या. आता या ऑप्शन तुम्हाला आलेला आहे. आता याबद्दल जे आहे ते येणाऱ्या काळात आपण नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे. डिटेलमध्ये ह्या कंप्लेंट कशा रेस करायच्या, कंप्लेंट केल्यानंतर याचं ट्रॅकिंग कशी करायची, याचा प्रॉब्लेम सोल्युशन कसं होणार आहे, ह्या सर्वाची डिटेल माहिती आपण येणाऱ्या काळामध्ये घेणारच आहे. तुर्तास तर या माहितीस्तव इथेच थांबतो. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.